काय बघितलं त्यांनी असं अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचा विचार तुम्ही ऐकले ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे अध्यक्ष आमदार रोहित चव्हाण, शिवस्वरी गायकवाड ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये तेव्हा सगळ्यांच्यावर काम करण्याचा निर्धार केला. ते नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुरवे, संतोष वारे, सौ सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बलराम काका ठाकरे, वैभवराजे जगताप, पुष्पा तांबोळी, शिवराज जगताप, देवानंद वागल, आप्पासाहेब दांडुले, अतुल पाटील असे अनेक या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी मी करतोय. काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतोय. उपस्थित बंधू भगिनींनो, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या विषयीनं माझा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील रोहित पाटील या तरुणांना ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचे करणाऱ्याचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला. संभाजी वेगळच्या वतीनं सचिन महादेव जगताप आणि त्यांच्या सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सोपानकर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आवाज आहे. एका तरुण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये पाठवायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्याला तुम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतोय. हा तालुका महाराष्ट्राचा एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की माझा इथं अधिक संबंध होता. 1972 साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्या होती. मला आठवतं आहे की कर्नाळ्याला आल्याच्यानंतर इथे ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदेव जगताप आणि माळशेर तालुक्यातून नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांचा सुसंवाद आम्हा लोकांचा असायचा. मी अनेकदा या ठिकाणी त्या काळात आलो. कृषी बाजार समिती आहे ही, त्या कृषी बाजार समितीमध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं आणि नामदेव तिथे असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या प्रश्नाच्या संबंधीची चर्चा केली आणि दुष्काळासारख्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केलेला.
तो दुष्काळ एवढा मोठा होता की 5 लाख लोकांना रोजगार हल्ले काम देण्याचं संकट हे त्या काळात आलं होतं. पण या जिल्ह्यातील नेत्याच्या मदतीनं नामदेवरावजी जगताप असतील, शंकरराव मोहिते पाटील असतील, विठ्ठलराव शिंदे असतील, औदुंबराव पाटील असतील, अनेकांची नावं घेता येतील. या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या दुष्काळावर तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी या ठिकाणी केलं होतं. मला आठवतं आहे की जनावरांना चारा नव्हता. जनावरांचा चारा म्हणजे फक्त उसाचं वाडं, आणि उसाचं वाडं जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला गेला होता. जनावर हा चारा खात नव्हते. शेवटी आपल्या लोकांनी गुजरातमधनं अमूल नावाची एक कृषी संस्था आहे दुधाच्या क्षेत्राची, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही लोकांनी निमंत्रण दिलं, इतकी स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधनं इथं आम्ही चारा आणला आणि जे जनावरांचे कॅम्प होते, काहीतरी काम होते, त्या कॅम्पमधल्या जनावरांना धान्याच्या संबंधीची व्यवस्था केली. आणि त्याच वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो. गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावराला चारा देण्याच्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. का गुन्हा केला त्यांनी? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं आणि ते करणाऱ्यांच्यावर खटला भरणारे त्यावेळी की शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी असतात त्या आम्ही करून देणार नाही. अनेक गोष्टी त्यांच्या उद्देशाच्या संबंधीच्या सांगता येतील. आज शेतीमालाच्या किमती हा एक प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न होऊन बसला आहे. आम्ही पार्लमेंट असो बाहेर असो एकच गोष्ट सांगतो की उत्पादन खर्चाचा विचार करून जी काही किंमत शेतकऱ्याला द्यायला हवी ती देण्याचा निकाल त्या ठिकाणी घेतला पाहिजे. पण तो घेतला जात नाही. त्याचा परिणाम आज कर्जबाजारीपणा हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं दुखणं झालं. माझ्याकडे शेती खात्याचं काम होतं. मला आठवतं आहे शेती खात्याचं काम हातामध्ये घेतलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी आली वर्तमानपत्रामध्ये की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. ती बातमी वाचली. मला अस्वस्थ झालं. मनमोहन सिंगांना सांगितलं की बळीराजा या देशाचा आत्महत्या करायला लागला तर कुठेतरी आपलं चुकतं आहे, कुठेतरी धोरणात बदल केला पाहिजे. आणि म्हणून त्यानं विनंती केली की ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी आपण जाऊया. प्रधानमंत्री येतो म्हणजे दिल्लीवरून आम्ही दोघंजणं स्पेशल विमानाने नागपूरला आलो. तिथून यवतमाळला गेलो आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो. माऊली होती, 2 लहान मुलं होती, एक लग्न ठरलेली मुलगी होती. त्या माऊलीला विचारलं की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली? तिने सांगितलं बँकेचं कर्ज होतं, सावकाराचं कर्ज होतं, ते देऊ शकलं नाही. एक दिवशी सावकार आला आणि सावकाराने घराची वांजी कुंडी बाहेर काढली. घराची वांजी कुंडी बाहेर काढून आमच्या आवडीचा पंचनामा झाला. लोक नावं ठेवायला लागली आणि ज्या मुलीचं लग्न ठरलं होतं ते लग्नसुद्धा मोडलं आणि ते त्याला सहन झालं नाही. आणि म्हणून तो इंजिन खेळला आणि जीव टाकला. हे कशामुळे झालं?
कर्जबाजारीपणा हे महत्त्वाचं कारण त्याच्या मागचं होतं. आणि म्हणून दिल्लीला जाऊन निकाल हा घेतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ही कर्ज थकीत जेवढं आहे त्या थकीत कर्जाला माफी द्यायची आणि एका हुकानं 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि व्याजाची दर कमी केली. जो नेहमीच व्याज देतो, कर्ज फेडतो, त्याचे व्याजाचे दर 12% त्यावेळेस 6% राहिले आणि शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता. पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्या संबंधीची आस्था नाही. त्या गोष्टी सांगतात ना, टीकाची भाजी करतात आणि अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी करतात. आज मोदींचं राज्य एखाद्या हुकुमशाहीचं राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात. दोनच उदाहरण तुम्हाला देतो. झारखंड नावाचं एक राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे. आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि ते भारत सरकार सोडत नाही म्हटल्यावर त्यांनी मोदींची टीका केली. आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव, देशाचं एक चांगलं राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. कशासाठी? मोदींची टीका केली म्हणे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट पटली नाही तर ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे. त्यासाठी टीका टिप्पणी करण्याचाही तुमचा अधिकार आहे. पण टीका टिप्पणी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात टाकायचा निकाल आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही. स्वातंत्र्य गदा येईल, तुमचा अधिकार नसता येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा पराभव केला पाहिजे. आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं जयश्री मोहितांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली. त्यांना विजयी करणं याचा अर्थ मोदींचा पराभव करणं आहे. आणि मोदींचा पराभव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे. त्या गरजेच्या पूर्ततेसाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. हा जिल्हा बदललेला जिल्हा आहे. कारखाने वाढले, पाण्याचे काही प्रश्न आहेत, त्याच्यात लक्ष घालायची गरज आहे अशी माहिती या ठिकाणी आत्ताच दिली. माझ्याकडं एक निवेदन आलं आणि ते निवेदन रितेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती तालुका करमाळा यांच्या वतीने आलेले. 30-40 गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही. तेलची गावं आहेत आणि त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून बरेच खुसले. पण ते रितेवाडी उपसा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचे काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळे सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही. आणि म्हणून रितेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती येथे जे कोणी सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं, मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल याच्यामध्ये आपण काळजी घेऊ. हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खडसेंनी आज आपल्या सगळ्यांच्यावर याचा निर्णय घेतला. मी बघतोय की ते अनेक वर्षापासून काम करत आहेत. मागं एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं आणि त्यांचा तुम्ही या ठिकाणी आज संधी दिली. त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.